संधी क्रेडिटर्स व्यापारी देणं नेहमी लायबिलिटी साईडला लिहितो म्हणून लायबिलिटी साईडला 40,000 रुपये द्यायचे. कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स लिहिण्यासाठी जागा सोडायचे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. बिल्स पेबल बिलाचे पैसे देणं बाकी लायबिलिटी साईडलाच लिहायचं आहे 10,000 रुपये. बँक ओव्हरड्राफ्ट बँकेकडून तात्पुरतं कर्ज आपण घेतलेलं आहे. तात्पुरतं कर्ज म्हटल्यानंतर देणं होणार आहे. देणं आपण नेहमी लायबिलिटी साईडला लिहितो. नंतर दीप आणि करण यांचे कॅपिटलचे बॅलन्सेस 60,000 आणि 20,000 रुपये. नंतर जनरल रिझर्व जुन्या पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे वाटून द्यावा लागेल. जनरल रिझर्व या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसेस 3ने 4 भाग होतील. एका भागाची किंमत 2,000 रुपये. बे 6 आणि बे 2 असे 6,000 आणि 2,000 रुपये जनरल रिझर्व तुम्ही या ठिकाणी वाटून दिला. लायबिलिटी साईड या ठिकाणी संपलेली आहे. आता ऍसेट साईड कॅशचा बॅलन्स आपण सगळ्या शेवटी देऊ. संडी लेटर्स 32,000 रुपये. संडी लेटर्स ऍडजस्टमेंट आहे इनर लाईट 32,000 रुपये. पुढे लँड अँड बिल्डिंग 16,000 रुपये. त्याच्यानंतर स्टॉक 20,000 रुपये. प्लांट अँड मशिनरी 30,000 रुपये. आणि फर्निचर 11,000 रुपये. बॅलन्स शीट आपण जसंच्या तसं उतरवलं. कॅशचा बॅलन्स 40,000 रुपये. $1,49,000 तुमचं या ठिकाणी बॅलन्स शीट टॅली आहे. आता पहिली ऍडजस्टमेंट. He shall have to bring ₹20,000 as his capital. 20,000 रुपये त्याच्या स्वरूपात भांडवल आणत आहे. आपल्याकडे कॅश येते. कॅश अकाउंट बेबी म्हणून कॅश मध्ये ऍड होती आणि पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट 20,000 रुपये शुभमच्या कॉलम मध्ये लिहिले जातील. शुभम कॅपिटल अकाउंट 20,000 रुपये. नंतर 10,000 रुपये गुडविलच्या स्वरूपात आपल्याकडे येत आहे. गुडविलच्या स्वरूपात कॅश आली. मग कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. मग कॅश मध्ये ऍड गुडविल 10,000 रुपये. मग हे कोणाचं नाव लौकिक आहे? जुन्या पार्टनरचं. मग जुन्या पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे बाय गुडविल अकाउंट 7,500 आणि 2,500 असं वाटून द्यावं. त्याच्यानंतर एक प्रोव्हिजन फॉर 5% ऑन डाउटफुल डेट्स टू बी क्रिएटेड ऑन संडी लेटर्स. संडी लेटर्स वर
5% आरडीडी काढा, लेस आरडीडी 5%, मग 1600 रुपये वजा करा 30,400 टू आरडीडी 1600 रुपये. त्याच्यानंतर फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड बाय 20%. फर्निचरवर 20% डेप्रिसिएशन, लेस डेप्रिसिएशन 2200 रुपये, 8,800 बाहेर घ्या. टू फर्निचर 2200 रुपये. त्याच्यानंतर पुढे स्टॉक शुड बी स्टॉक शुड बी अप्रिशिएटेड. स्टॉकची किंमत 5% वाढवायची आहे. ऍड अप्रिशिएशन 1,000 रुपये, 20 आणि 21. आणि लँड अँड बिल्डिंग 20% अप्रिशिएटेड. ऍड अप्रिशिएशन 20% 3,200 वाढले म्हणून 19,200. बाय लँड अँड बिल्डिंग 3,200. बाय स्टॉक 1,000 रुपये. या ठिकाणी उदाहरणार्थी म्हणजे ज्या ऍसेट आणि लायबिलिटीजवर ज्या ऍडजस्टमेंट होत्या त्या आपण या ठिकाणी क्लिअर केल्या. आता राहिला विषय, उदाहरणामध्ये एक वेगळा पॉइंट आलेला आहे, तो म्हणजे असा: कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स बी ऍडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग. नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशोने सगळ्या पार्टनरचं भांडवल या ठिकाणी आणायचं आहे असं यांनी या उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे. आणि नव्या पार्टनरला आपण नफ्याचा 5वा भाग देतोय. नफ्याचा कितवा भाग देतोय? 5. म्हणजे 1/5 असा फ्युचर प्रॉफिट असा उल्लेख. म्हणजे नफ्याचा 5वा भाग देणार आहे. मग 5 भागातून 1 भाग घ्या म्हणजे शिल्लक किती राहील? 4. जुन्या पार्टनरचा रेशो काय? 3 असेल. 3 आणि 4. आपल्याकडे शिल्लक भाग पण 4 आहे आणि जुन्या पार्टनरचा रेशो सुद्धा 4 आहे. म्हणजे न्यू रेशो काय झाला? 3:1:1 न्यू रेशो. बरोबर आहे? न्यू रेशो 3:1:1 झाला. आता जो शेवटचा पार्टनर आहे, नवीन पार्टनर आलेला आहे, त्या पार्टनरने भांडवल किती आणलं? 20,000 रुपये. भांडवल किती आणलं? 20,000 रुपये. मग जर एका भागाची किंमत 20,000 आहे तर दुसऱ्या एका भागाची किंमत किती राहील? 20,000 राहील ना. आणि तिसरा जो डीप आहे त्याचे 3 भाग आहेत म्हणजे 20,60,000 रुपये. हे त्यांचे बॅलन्सेस ठेवायचे आहे. टू बॅलन्स कॅरी. आणि 60,000, 30,000, 20,000 इथं कॅपिटल घेऊन टाका. ₹1,00,000 बाहेर घ्या. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे? ऍडजस्टेड इन द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो थ्रू कॅश अकाउंट. कॅश मध्ये व्यवहार. जर कमी पडले तर कॅश आणा आणि जास्त पडले तर त्यांना कॅश परत द्या असं या उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे. आता आपण पाहू. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट क्लोज करू. 4,200 क्रेडिट बाजू आहे आणि 3,800 डेबिट बाजू आहे. या दोघांमध्ये फरक आहे 400 रुपयाचा. टू
ओल्ड पार्टनर्स कॅपिटल आपण 400 रुपये. मग यांचा रेशो काय दीप आणि करणचा 3 असेल. मग 300 आणि 400 बाय प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट. हे लिहिल्यानंतर हे 20,000ला दोन्ही बाजू टॅली याचा विषय सांगला. न्यू पार्टनरला आणावावी लागणार नाही आणि त्याला परत पण दिलं जाणार नाही. आता याची झाली 24,600 टोटल. या 24,600 मधून 20,000 रुपये ठेवायचे म्हणजे 4,600 याला काय द्यावी लागेल. कॅश परत द्यावी लागेल 4,600 रुपये. त्याचं 73,800 टोटल आली. या 73,800 मधून 60,000 रुपये भांडवल ठेवायचं आहे म्हणजे 13,800 त्याला परत द्यावे लागतील. मग तुमचं टोटल पार्टनर्स कॅपिटल पेड करीत आहात तुम्ही 70,000 लेस डीप 13,800 करण 4,600 असे 18,400 तुम्ही परत केले म्हणजे 51,600 रुपये तुमच्याकडे राहिले. आता दोन्ही बाजू टॅली झाल्या का पहा. होतात का. 1,71,000 नाही 1,61,000 1,61,000 9,000 6,8,14,20 चला 2 9 11 आणि 12 12 आणि 20 आणि 21 चला 2 2 आणि 3 5 आणि 6 आणि 2 8 आणि 5 11 आणि 5 16 1,61,000ला दोन्ही बाजू टॅली झाल्या. या ठिकाणी असं ऍडमिशन ऑफ पार्टनरचं 4थं उदाहरण संपलं. म्हणून माझा व्हिडिओ आवडला असेल तर YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.